पीक विम्यासंदर्भातील शासनाची आली 2 मिनिटांपूर्वीच मोठी ब्रेकिंग न्यूज. आता पीक विमा मिळणार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी ₹29,500 रक्कम तुम्हाला जमा होणार. शेतकऱ्यांसाठी आताची मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे. 100% तुम्हाला पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. बऱ्याच दिवसांपासून, बऱ्याचशा काळांपासून शेतकरी बांधव पीक विम्याची आतुरतेने वाट बघत होते. परंतु कसल्याही प्रकारे शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही आणि बऱ्याचशा यूट्यूब चॅनलवरती चुकीच्या माध्यमातून तुम्ही अफवा इथं बघितल्या, परंतु पीक विमा तुम्हाला मिळाला नाही. आता बघा शेतकरी मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आताचे 2 मिनिटांपूर्वी एक बैठक झाली. या बैठकीमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे, शेतकऱ्याला पीक विमा मिळणार आहे का? मिळणार आहे तर मग कधी मिळणार? त्याचसोबत इथं किती रुपये तुम्हाला मिळणार आहे? तर बघा शेतकरी मित्रांनो, इथं शेतकऱ्यांना इथं संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होणार आहे, परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाचा निर्णय तुम्हाला सांगितलेला आहे. बघा पीक विमा जमा होणार आहे तर कधी तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. कारण की शेतकरी बांधव हे भरपूरशा दिवसांपासून वाट बघत होते आणि त्यांना पीक विमा जमा झालेला नव्हता. बघा शेतकरी मित्रांनो, आता साधारणपणे भरपूरशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे. तर बघा इथं फक्त 6 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 6,000 रुपये पीक विमा मिळाला होता. म्हणून आता पीक विम्याचा दुसरा टप्पा या सर्व शेतकऱ्यांना मिळण्यासाठी त्यांनी मान्यता दिली आहे. बँकांना आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये 5 ऑक्टोबरपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार त्यांनी सांगितलं. म्हणजे बघा 2, 3, 4 हे 4 ते 5 दिवस कंटिन्यू तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचा इथं वाटप सुरू राहणार आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कोणतं महत्त्वाचं काम करावं लागणार आहे जेणेकरून तुमच्याच खात्यामध्ये पैसे येणार ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, हे 3 टप्प्यांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार. हे कृषी मंत्री जे देशाचे असणार आहे शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलेलं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यांमध्ये पैसे टाकणं शक्य नसतं, म्हणून 3 टप्प्यांमध्ये 36 जिल्हे आहे तर पूर्ण राज्यामध्ये पैसे टाकावा लागत असतो. तर 3 टप्प्यांमध्ये पैसे टाकत असतो, म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की 3 ते 4 दिवस या पैसे वाटपाला लागत असतो. भरपूरशा शेतकऱ्यांना पीक विम्याची वाट बघावी लागली. आता बघा शेतकरी मित्रांनो, 19 आणि 20 ऑगस्टला झालेल्या अतिवृष्टीमुळेचं नुकसानग्रस्त भागांमध्ये पंचनामे देखील करण्यात आले होते आणि कृषी विभागाने आता ते पंचनामे करून त्यामध्ये सर्व कृषी विभाग व्यस्त होतं. बघा पंजाबमध्ये सुद्धा पूर परिस्थिती आली आणि तशाच पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा इथं भरपूरसं अतिवृष्टीचा भाग इथं पडलेला होता. बघा शेतकरी मित्रांनो, पंचनाम्यामध्ये गुंतलेले जे काही कृषी अधिकारी असणार आहे, कृषी सहाय्यक असणारे, कृषी अधिकाऱ्याचे जे काही कर्मचारी असणार आहेत ते सर्व गुंतलेले होते, म्हणून तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकलेले नाही. परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कृषी विभागाला 13 जिल्ह्यांची यादी मागवण्यात आलेली आहे आणि या 13 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पीक विमा वाटप होणार त्यांनी सांगितलेलं आहे. बघा इथं पीक विम्याची वाट बघणाऱ्या बऱ्याचशा शेतकरी, इथं भरपूरशा शेतकऱ्यांसाठी आजची दिलासा देणारी बातमी, अत्यंत महत्त्वाची बातमी आणि खुश करणारी बातमी हे समोर आली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, पहिला टप्पा तुम्हाला मिळाला नाही त्यासाठी कृषी मंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. शेतकरी मित्रांनो, घाबरून जायचं नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला पीक विमा 5 ऑक्टोबरपर्यंत तुमच्या खात्यामध्ये येणार ही माहिती त्यांनी सांगितलेली आहे. आता कोणत्या 13 जिल्ह्यांमध्ये पीक विमा मिळणार आहे सांगतो, परंतु या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, कारण की असंच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला डेली भेटत राहणार. बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरशा शेतकऱ्यांनी काय केलं की चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या मार्गाने इथं पीक विम्याचा अर्ज नोंदवलेला होता आणि अर्ज केलेला होता. तर त्या शेतकऱ्यांना अजिबात पीक विमा मिळणार नाही असं सांगितलेलं आहे. बघा आता भरपूरशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळत का बरं नाही, की त्यांनी चुका करत असते आणि चुकीच्या पद्धतीने ते अर्ज भरत असते. तर त्या शेतकऱ्यांना अर्ज जे काही त्यांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केला म्हणून त्यांना आता पीक विमा मिळणार नाही. बघा शेतकरी मित्रांसाठी एक धक्कादायक बातमी म्हणजे तेच समोर आली आहे. आता बघा, तुम्हाला एक चुकीची पद्धत म्हणून तुम्ही चांगल्या पद्धतीने अर्ज केला असेल आणि तुमच्या स्वतःच्या जमिनीवर तुम्ही अर्ज केला असेल, परंतु एक मिस्टेक जर तुम्ही केली असेल तर तुम्ही चुकीच्या माध्यमातून अर्ज केला असं स्पष्टपणे निघू शकतो. बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक पासबुकवरती, आधार कार्डावरती, फार्मर आय डीवरती आणि इतर काही जे कुठले तुम्ही पीक विम्याचे डॉक्युमेंट भरले त्या सर्व डॉक्युमेंटवरती अलग अलग जर नाव असेल ते नोंदणी तुम्ही केली आणि नोंदणी झाल्यानंतर आता क्लेम तुम्हाला येणार आहे आणि नुकसान भरपाई पीक विमा तुमच्या खात्यात देण्याचा टाइम आलेला आहे. परंतु यावेळेस काय होत असते की पुन्हा हे अर्ज चेक होत असते आणि अर्ज चेक झाला रे झाला की त्यामध्ये जर तुमची चुकी थोडीशी सुद्धा इथं आढळली तर तुम्हाला पीक विम्यामधून वंचित राहावं लागत असतो. म्हणून तुमच्या सारखेच नाव असायला पाहिजे. बघा एखादी 1-2 विलांटी किंवा तुमच्या नावामध्ये काही इथं गडबड असेल, इथं तुमचं आडनाव वेगळं असेल आणि आडनावामध्ये काही गडबड असेल, तुमच्या नावामध्ये काही गडबड असेल तर अपडेट करून टाका डायरेक्ट डॉक्युमेंट. परंतु असे मिस्टेक तुम्ही ठेवू नका, कारण की तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. हे चेकिंग पद्धतीने आतूनही सुरू आहे, कारण की चुकीच्या पद्धतीने बीड जिल्ह्यांमध्ये, पूर्ण जिल्ह्यांमध्ये या जसं की चुकीच्या पद्धतीने अर्ज भरण्यात आलेला होता. म्हणून बीड जिल्ह्यासोबतच आता 36 जिल्ह्यांचे जे काही सर्व जिल्हे असणार आहे त्या सर्व जिल्ह्यांचे आता अर्ज चेक केला जाणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता
अर्ज आता सुद्धा इथे चेक करणे सुरू आहे, परंतु आता पहिल्या टप्प्यांमध्ये, दुसऱ्या टप्प्यांमध्ये आणि तिसऱ्या टप्प्यांमध्ये या 3 ते 4 टप्प्यांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकणं हे सुरू राहणार आहे आणि अर्ज चेक करणं सुद्धा सुरू राहणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल त्यांनी फार्मर आयडी काढून घ्या, अन्यथा तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलेला आहे. 2022 ते 24 पर्यंतच्या जो काही रखडलेला थकीत पीक विमा होता तोच पीक विमा आता तुम्हाला 2025 मध्ये मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विमा मिळाला नव्हता, तुमचं 20 प्रकारच्या पिकाला आता पीक विमा मिळणार आहे. सोयाबीन असू द्या, कापूस असू द्या, तूर असू द्या, मूग असू द्या, उडीद असू द्या, ज्वारी असू द्या, कुठलंही पीक तुमचं 20 प्रकारचे पिकाचे नाव यामध्ये आलेलं आहे. तुम्ही कुठल्या पिकाचा इथं पीक विमा भरला असेल तर 100% तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त सरकारने सांगितलेलं आहे की बघा, जो काही थकीत पीक विमा तुम्ही भरला, आता PMABYचं पोर्टल जे काही असणार आहे त्यावरती तुम्हाला जो स्टेटस एकदा चेक करायचा आहे. त्या स्टेटसवरती तुम्हाला अमाऊंट किती दाखवत आहे, म्हणजे तुम्हाला जितकं अमाऊंट दाखवत असेल तितकं अमाऊंट तुमच्या खात्यामध्ये येणार. हे आता अशा पद्धतीने माहिती चंद्रशेखर बावनकुळे आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्या आधार कार्डला DBT म्हणजेच काय, तुमच्या बँक पासबुकला तुमचं आधार कार्ड लिंक असणे गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर ते अपडेट असायला पाहिजे. अपडेट करून घ्या, लिंक करून घ्या. आणि खास करून बघा, भरपूरसे शेतकरी म्हातारे असते आणि म्हाताऱ्या शेतकऱ्यांची भरपूरशी जुनी शेती असते. तर बघा, ते शेतकरी काय करत असतो की त्यांचं आधार कार्ड हे सस्पेंड झालं असते. ॲक्टिव्ह डिॲक्टिव्ह हे आधार कार्ड तुम्हाला चेक करून घ्यायचं. ते चेक कसं करायचं बघा, मी चॅनलवरती व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे, शॉर्ट सुद्धा मी अपलोड करत असतो. अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी सबस्क्राईब तुम्हाला नक्की करून ठेवायचं आहे. तर बघा, तुम्हाला हे चेक कसं करायचं, तुमच्या आजूबाजूच्या नेट कॅफेमध्ये तुम्हाला जायचं आणि तिथून तुम्हाला चेक करायचं आहे आधार तुमचं ॲक्टिव्ह आहे का, तुमच्या बँक पासबुकला तुमचं आधार कार्ड लिंक आहे का, ह्या छोट्या छोट्या गोष्टी, आणि फार्मर आयडी तुम्ही काढली आहे का हे नक्की तुम्हाला चेक करायचं. नसन काढली तर काढून घ्या. जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे तर मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो. बघा शेतकरी मित्रांनो, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, रायगड, चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर आणि त्याचबरोबर वर्धा, अमरावती आणि सातारा, त्याचबरोबर नंदुरबार, बुलढाणा, लातूर, तर या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा येणार आहे. आता कुठल्या बँकेमध्ये तुम्हाला पीक विमा येणार आहे त्याची काही दक्षता नसणार आहे की याच बँकेमध्ये तुम्हाला पीक विमा मिळणार आहे, त्याच बँकेमध्ये तुम्हाला पीक विमा मिळणार आहे, असं कुठलंच इथं काही नियम नसणार आहे. कुठल्याही बँकेचं खातं तुमचं 100% तुम्हाला पीक विमा येणार आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. आणि अशाच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये.